नमस्कार, मी पंजाब डक. आज देखील राज्यामध्ये पाऊस येणार आहे. बऱ्याच भागामध्ये दुपारनंतर म्हणजे रात्रीपर्यंत पाऊस सुरू होईल म्हणून हा अंदाज लक्षात यायचा. राज्यात सांगायचं झालं तर आज विदर्भामध्ये वर्धा जिल्हा, भंडारा जिल्हा, चंद्रपूर, यवतमाळ, वाशिम, हिंगोली, वर्धा, नागपूर, भंडारा, त्याच्यानंतर अमरावती, अकोला, बुलढाणा, नांदेड ह्या परिसरामध्ये काय होणार दुपारनंतर रात्रीच्यामध्ये बऱ्याच ठिकाणी चांगला पाऊस सुरू होणार आहे. म्हणजे 17 जुलैपासून तिकडाडला देखील पाऊस चांगला वाढत जाणार आहे. 17, 18, 19 आणखीन वाढणार आहे. मात्र 20 तारखेच्या नंतर मग पुन्हा आणखीन परत खूप वाढणार आहे. 20 ते 25च्या दरम्यान तिकडे आणखीन जास्त पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज पूर्व विदर्भातल्या त्या 6, 5, 11 जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना लक्षायचा. मराठवाड्यात देखील आज देखील बऱ्याच भागामध्ये पाऊस सुरू होणार आहे. पण त्याच्यानंतर मराठवाड्यात देखील काय होणार आहे, परभणी जिल्हा झालं, लातूर जिल्हा झालं, बीड जिल्हा झालं, धाराशिव जिल्हा झालं, संभाजीनगर, जालना, परभणी या परिसरामध्ये हिंगोली ह्या परिसरामध्ये आज देखील दुपारनंतर म्हणजे आणि रात्रीच्याला बऱ्याच भागामध्ये पाऊस सुरू होणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात यायचा. बऱ्याच भागावर पुन्हा पाऊस वाढणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात यायचा. खास करून लातूर जिल्हा, धाराशिव जिल्हा, बीड जिल्हा त्या भागात अद्यापही पाऊस काही भागांमध्ये पडला नाही. तरी काल बऱ्याच भागामध्ये पडला, आज देखील पडणार आहे. पण तुम्ही घाबरू नका. हे जवळपासनं आज 17 पासून ते 25 तारखेपर्यंत आणखीन बऱ्याच भागामध्ये जोराचा पाऊस पडणार आहे. 20 तारखेच्या नंतर आणखीन परत खूप पाऊस वाढणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात आहे. 20 ते 25 देखील जास्त राहणार आहे म्हणून मराठवाड्यातल्या परभणी, लातूर, बीड, धाराशिव, जालना, संभाजीनगर, हिंगोली या जिल्ह्यातल्या सर्व शेतकऱ्यांनी अंदाज लक्षायचा. त्याच्यानंतर पश्चिम महाराष्ट्रामध्ये सर्वप्रथम आपण सोलापूर जिल्हा घेऊ, कारण की तिकडं पाऊस नव्हता. पण काल देखील सोलापूर, पंढरपूर बऱ्याच भागामध्ये पाऊस झाला. आज देखील काय होणार आहे, आज देखील तिकडं पाऊस पडणार आहे. पण 17ला मात्र आणखी तिथला पाऊस वाढणार आहे. 18ला आणखीन जास्त वाढणार आहे. 19ला परत जास्त वाढणार आहे. त्याच्यानंतर 20 ते 25च्या दरम्यान मग पश्चिम महाराष्ट्रात देखील बऱ्याच भागामध्ये सगळीकडं जोराचा पाऊस पडणार आहे. पण हे पाऊस दररोज वेगवेगळ्या भागात पडणार आहे, भाग बदलत राहणार आहे. पण सगळीकडे चांगला पडणार आहे आणि सगळ्या पिकाला जीवदान ठरणार आहे. म्हणून सोलापूर जिल्हा, सांगली जिल्हा, सातारा जिल्हा, पुणे जिल्हा, अहिल्यानगर, दोन, कडाष्टी, बीड, केज, धारूर, त्याच्यानंतर अंबाजोगाई, उदगीर, कंधार, नळदुर्ग, त्या अक्कलकोट ह्या परिसरातल्या सगळ्यांना सांगू इच्छितो की 17, 18, 19ला जास्त वाढणार आहे. पण 20 तारखे ते 25मध्ये परत आणखीन जास्त पडणार आहे म्हणून अंदाज पश्चिम महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा म्हणून हे लक्षात घ्यायचं. त्याच्यानंतर उत्तर महाराष्ट्राकडे वळू. उत्तर महाराष्ट्राकडे नाशिक जिल्हा, अहिल्यानगर, त्याच्यानंतर नंदुरबार, धुळे, जळगाव तिकडे देखील काय होणार आहे, आजपासून 16 तारखेला देखील आज बऱ्याच भागामध्ये पाऊस येणार आहे. पण 17ला आणखीन बऱ्याच भागातला पाऊस वाढणार आहे. त्याच्यानंतर 18ला आणखीन वाढत जाणार आहे. पण 20 ते 25मध्ये परत तिकडे आणखीन खूप पडणार आहे म्हणून अंदाज लक्षात यायचा. हे पाऊस सगळीकडेच एकदा पडणार आहे, दररोज वेगवेगळ्या भागात विखुरलेल्या स्वरूपात पडणार आहे, पण सगळ्या पिकाला जीवदान ठरणार आहे. आणि ह्या पावसामध्ये 5 ऑगस्टपर्यंत हा पाऊस राहणार आहे. त्याच्यामध्ये कोणी वंचित राहणार नाही म्हणून हा अंदाज लक्षात यायचा.